जातं त्या अबू पहाड ओम शांती या सदरात या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. इथं आल्यानंतर एक वेगळी माहिती आपल्याला मिळाली की जे हिंदू आहेत, हिंदू संस्कृतीचा किंवा शिवभक्तीचा त्यांना ओढा आहे, परंतु त्यांचं गाव भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेलं. नंतर त्यांनी भारतातील अनेक ठिकाणं दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम भारत पाहिला आणि त्यांना जे आवडलं ते ठिकाण म्हणजे माउंट आबू आहे आणि त्या ठिकाणी ही सर्व साधना केली गेली. आपण सर्वजण ध्यानाचे प्रतीक करणारेच लोक आहोत. वीरशैवांचा सिद्धांतच आहे दानम पूजा जपो ध्यानम. इथं आल्यानंतर आमच्याही ही गोष्ट लक्षात आली की दानाला अनन्य महत्व आहे, पूजेला सुद्धा अनन्य महत्व आहे, जपाला देखील विशेष महत्व आहे आणि ध्यानाला सुद्धा महत्व आहे. परंतु हे सर्व महत्व सिद्ध करण्यासाठी भगवंतांनी वेगवेगळे अवतार घेतले. त्या सगळ्या अवतारामध्ये दानम पूजा जपो ध्यानम हा जो विचार आम्ही करतो आहे त्यातला दान अवतारापर्यंत जेव्हा जातो त्यावेळेला आपणाला वामन अवतारापर्यंत पोहोचता येतं. बहुतांश दान जे घडलेलं आहे ते भूमिदान म्हणून आपण ऐकतो आहोत, परंतु जलदान, भूमिदान या सगळ्या प्रकारची दान आपल्यामध्ये अत्यंत महत्वाची केली आहेत. दानात दैन्यम विनश्यती असंही म्हटलेलं आहे. दानाचं महात्म्य अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रत्येक धर्मात दानाला महत्व सांगितलेलं आहे आणि हे दान काया, वाचा आणि मन तिन्हीनी केलं गेलं पाहिजे. पहिल्यांदा आपण कायिक दान केलं पाहिजे. वीरशैव सिद्धांतामध्ये लिंगार्पितम अंगम, इष्टलिंगार्पितम अंगम, प्राणलिंगार्पितम मनः, भावलिंगार्पिता तृप्ती रित्यवेही वरानने, अशा प्रकारे आपणाला भगवंतानी भगवतीला सांगितलेला सिद्धांत पाहायला मिळतो. जे दान काय असलं पाहिजे तर इष्टलिंगाला अंग समर्पित केलं पाहिजे, म्हणजेच अंगावर इष्टलिंग कायम असला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण त्या परमात्म्याला जेव्हा आपण हे द्यायचा विचार करतो आहे त्यावेळेला सगुण रूपाचा विचार करत असताना, सगुण पूजेचा विचार करत असताना आपणाला याची अत्यंत आवश्यकता आहे की त्याचं आभूषण शरीरावर असलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट माहिती आहे. वीरशैव सिद्धांतामध्ये सुद्धा शैव, वीरशैव असं पुढे निराभारी शैव असे वेगवेगळे प्रकार आपण पाहतो आणि त्यामध्ये लिंग धारण करणारे, लिंग पूजा करणारे, जपध्यान करणारे ही अवस्था पण पाहतो आणि पुढे पुढे मात्र हे सगळे लिंग, रुद्राक्ष सर्व काही परित्याज्य करून केवळ शरीर आणि त्या शरीराच्या माध्यमातून नामस्मरण, देवाचं चिंतन असाही विचार निराभारी शैवामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इथं ओम शांती जवळ आल्यानंतर देखील आपल्याला हीच गोष्ट पाहायला मिळते की इथं बाकीचे कुठलेच माळ नाही, लिंग नाही, इतर कुठलं काही नाही, फक्त ओम याचा उच्चार करावा, ध्यानस्थ राहावं आणि शिवाशी एकरूप व्हावं या प्रकारचा विचार आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु हे सर्व करत असताना परमरहस्यामध्ये सुद्धा सांगितलेले आहे की क्रियेस्तव शोधावे मूळ, व्रतान कळी छळ. त्याचप्रमाणे क्रिया जो झाला असे क्रिया त्याज्य, तया कोण मानिल पूज्य, अधर्मे वर्तता राज्य, नष्ट होय वैभव असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे सर्व वैभव तुम्हाला हवं असेल तर मात्र आपण क्रिया संपन्न असलं पाहिजे. ज्या कुलात आम्ही जन्म घेतलेला आहे आणि धर्म परंपरेने सांगितलेलं आहे ते सर्व आपण केलंच पाहिजे. या हेतूने जे लोक लिंगधारी आहेत त्यांनी लिंगपूजा केली पाहिजे. ज्यांनी यज्ञोपवीत धारण केलेलं आहे त्यांनी ते यज्ञोपवीत जवळ ठेवलं पाहिजे. ज्या लोकांना ज्या धर्माचे काही वेगवेगळे आभूषण दिलेले आहेत ती त्यांनी परिधान केली पाहिजेत. इथं आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे की मला काय व्हायचं आहे हे आपण बालपणीच पोरांना सांगतो की तुला डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय, अभियंता व्हायचंय किंवा आणखी काय व्हायचंय आणि त्याप्रमाणे तो त्या कला, वाणिज्य किंवा रसायन या वेगवेगळ्या शाखेमध्ये तो जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला जर विज्ञान परिपूर्ण व्हायचं असेल, डॉक्टर वगैरे व्हायचं असेल तर मग तो सायन्स विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जात असतो. त्याचप्रमाणे आपणाला देखील या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये त्यागांग, योगांग
आणि भोगांग या नात्याने सुद्धा आपणाला साधना करायला सांगितलेलं आहे. एका बाजूला त्यागांग असं सांगितलंय, पण त्याग कशाचा करायचा हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. कशाचा करावा तेही त्यांनी सांगितलेलं आहे. षडूर्मी, षडरूप आणि षडविकार याचा आपण त्याग केला पाहिजे, त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. हा मुख्य हेतू आपल्याला सांगितलेला आहे. सृष्टीच्या उत्पत्ती आणि लयाची कारण जर कोणती असतील तर ही 18च कारण आहेत, आणि ती कारण आपण लक्षात कायमस्वरूपी ठेवली पाहिजेत. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये मोह आहे तोपर्यंत आपण परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाहीये. लक्षात ठेवा. एक नेहमी कथा आपण सांगतो, मागेही सांगितलेली आहे, जास्त विस्ताराने न सांगता एकच सांगतो की एका राजाने आपणाला, मी जो कोणी मला स्पर्श करेल त्याला हे राज्याचा उत्तराधिकारी निवडणार आहे किंवा त्याला राज्याभिषेक करणार आहे असं म्हणून सांगितलं जातं. दौंडी पिटली जाते. मात्र रस्त्यात जात असताना त्यांनी हिरे, मोती, सोनं, जेवढ्या वस्तू आहेत, धान्य आहे, कपडा आहे, या सगळ्या वस्तू रस्त्यात मांडलेल्या असतात. आणि मग जाता जाता तो व्यक्ती विचारतो, हे काय आहे? तर ते सांगतात, हे सोने आहेत, रत्न आहेत, वेगवेगळे दागिने आहेत, खनिज पदार्थ आहेत, धान्य आहे, कपडे आहेत. बरोबर, हे का ठेवलंय? तर तो सांगतो की ज्याला हे आज घ्यायचं आहे त्यांना फुकट मिळणार आहे, उद्या मात्र पैसे देऊन घ्यावं लागणार आहे. मग तो त्या प्रत्येक वस्तू घरी नेण्याच्या नादात लागत असतो. तो सोनं नेतो, वेगवेगळे भांडी नेतो, कपडे नेतो, आणि हे सगळ्या गोष्टी त्याने घरी नेईपर्यंत, न्यायच्या पुन्हा दुसरी घ्यायला यायचं, या अवधीमध्ये दुर्दैवाने रात्र पडते आणि मग त्याला त्या राजापर्यंत जाऊन पोहोचणं शक्य होत नाही. रात्री राजा विचार करतो, अरे एवढे सगळे सुविधा सांगितली असताना, मी माझा उत्तराधिकारी करणार आहे असं सांगितलं असताना सुद्धा लोक माझ्यापर्यंत का आली नाहीत? माझं काही चुकलं का? ज्या वेळेला राजाला समजलं की आपण ह्या ज्या रस्त्यामध्ये वस्तू ठेवल्या होत्या त्या वस्तू घेण्यामध्येच लोक थांबले आणि मग तुमच्यापर्यंत कोणी येऊन पोहोचलं नाही, त्याला या सगळ्या रयतेचं हसू आलं. अरे किती वेडे लोक आहेत हे. यातला एक जरी कोणी माझ्याजवळ येऊन भेटला तरी तो त्याचा मालकच होणार होता. या सगळ्या वस्तू एक एक न्यायची गरजच नाही, या सर्वांचा अधिकार त्याला प्राप्त होणार होता. तरी सुद्धा काम क्रोधादीमध्ये गुंतलेल्या जीवात्म्याला हे शक्य होत नाही. म्हणून काम क्रोध विनिर्मुक्तो लोभ मोह विवर्जित सर्व संग परित्यागी सर्वश्रेष्ठस्तु जंगम असं म्हटलेलं. इथं जंगम हा विचार घेत असताना आत्मसिद्धांत सांगितलेला आत्मा. आणि म्हणून आपले गुरु जे आहेत किंवा जंगम ज्यांना आपण उपगुरु म्हणतो आहे, ते म्हणजे आमचा आत्मा आहे, ते चैतन्य आहे, ज्यामुळे आम्हाला याची जाणीव होते. जंगम नेहमी आमच्या घरी भिक्षा मागण्याच्या निमित्ताने येतात, विविध पूजा अर्चा करण्याच्या निमित्ताने येतात, आमच्या देवासाठी बेल फूल जे काही त्याने आणून देतात त्या प्रत्येक गोष्टीमधून आम्हाला आमच्या धर्माच्या किंवा पूजेच्या वेगवेगळ्या अर्चनामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि हे आमच्याकडून ते करून घेतात. त्याचबरोबर जे गुरुवर्य आहेत त्यांना शिवाचार्य वगैरे असं आम्ही म्हणतोय, ते किंवा साधू म्हणून संबोधलं जात आहे, ते काय करतात तर ते सततच आमच्याकडून पूजा जप ध्यान या सगळ्या गोष्टी करून घेत असतात. आणि म्हणून हे कोण करत आहे तर आत्मा आहे. लक्षात ठेवा, आपलं शरीर काहीच करत नाही. आंधळ्याला डोळे नसतात का? असतात, परंतु त्याला दिसत नाही, म्हणजे दृष्टी हे त्यातलं महत्वाची गोष्ट आहे. बहिऱ्याला कान नाहीत का? कान असतात, परंतु श्रवण शक्ती त्याच्यामध्ये नसते. त्याच पद्धतीने शरीर आहे, परंतु या शरीराकडून कार्य करून घेण्यासाठी एक वेगळी शक्ती आहे, तिलाच आपण जीव प्राण आत्मा असं काहीतरी म्हणतो आहे. त्या आत्म्याप्रमाणेच गुरु लिंग जंगम या सगळ्यांचा विचार आपल्याला सांगितलेला आहे. आणि त्यामध्ये आत्मस्वरूपात जंगम आहे, आत्मस्वरूपात गुरु आहेत. जंगम उपगुरु म्हणून किंवा शिवाचार्य हे गुरु म्हणून आणि जगद्गुरु म्हणून, अशा प्रकारे आपण या पवित्र व्यक्तींचा आणि त्यांना जंगम कुलोत्पन्न असं म्हटलेलं आहे. आ सप्तमम शुद्धम यश्य उभय कुलम, म्हणजे आईकडचंही आणि वडिलांकडचंही शुद्ध कुळ ज्यांचं आहे त्या जंगम कुलातील गुरुला आपण घ्यावं असं म्हटलेलं आहे. कदाचित समतेचा विचार म्हणून आपण भारत देशाचा स्वातंत्र्याचा घोटाळा करत बसलेलो आहोत. समता बंधुता एकता या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण तरी देखील
जन्मजात एका विशिष्ट रक्ताची माणसं असतात. अनेक लोकांना आपण सुधारवण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते सुधरतच नाहीत. नाहीतर जेव्हा पहिला आतंकी हल्ला झाला त्याच वेळेला त्यांना समजून सांगितलं, अरे असं करू नका, तुमच्यासाठी तुम्हाला देश दिलेला आहे, त्या देशात तुम्ही गुण्यागोविंदाने राहा. ते तिथं राहिलेले नाहीत. नक्षलवाद्यांना तुम्हाला रस्ते पाहिजेत, वेगवेगळ्या सुविधा पाहिजेत, त्याच्यासाठी तुम्ही बाहेर या, मदत करा, एकमेकाला सहाय्य करून आपण ते गोष्टी करूया. तसं न करता तुम्ही रस्ते चांगला केलेला रस्ता नष्ट करून टाकता, जंगल नष्ट करून टाकता, लोकांना मारून टाकता, पोलिसांना किंवा होमगार्डला, त्याचबरोबर मिलिटरी, जे कोणी संरक्षक मंडळी आहेत त्यांच्यावरच तुम्ही हल्ले करता. ही चुकीची गोष्ट आहे. पण असं सांगून सुद्धा जो जन्माला आलेला आहे, जात्याच ज्यांच्यामध्ये दुर्गुण आहेत, रक्तातच ज्यांच्या वृत्ती विचित्र आहे, ते लोक चांगलं करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे काही कुलाची परंपराच अशा पद्धतीची आहे की त्यांनी तेच कर्म करणार, त्याच कर्माची त्यांना जाणीव असते. तशाच पद्धतीने जे व्यापारी लोक आहेत, त्या व्यापारी कुलातल्या सुद्धा काही मंडळींना गुरु होण्याची इच्छा झाली. हे स्मशान वैराग्य किंवा प्रसव वैराग्य तेवढ्या पुरतं असतं, पण पुढे मात्र ते लौकिक विचारानेच जगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आज आपण हीच गोष्ट पाहतो आहे की ज्या लोकांमध्ये आपण पूजेच्या निमित्ताने, इतर धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने, लघुरुद्र किंवा शतचंडी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 5 दिवस, 10 दिवस, 11 दिवस कुठल्या तरी वेगळ्या गावात राहणारा आणि पूर्णतः कांता, पुत्र, वित्त, देह, प्रपंच या कशाचाही विचार न करता जो व्यवस्थित रीतीने जीवन जगणारा जंगम होता, त्या जन्माचं हे वर्णन केलेलं आहे. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आ सप्तमम कुलम शुद्धम यश्च चोभय पक्षकम, याच गुरुचा विचार इथे केला पाहिजे. काही लोक ज्यांना वैराग्य निर्माण झालेलं आहे त्यांनी, आता इथे आपण पाहतो ना, इथं कुठले जात धर्म पंथ अजिबात नाही, वेगवेगळ्या देशातले लोक इथं ध्यान धरण्यासाठी येतात. फक्त त्यांनी तीच गोष्ट करत असतात. आणि खरोखर ज्यांच्या अंतःकरणामध्ये त्याग आहे, खरोखर ज्याच्या अंतःकरणामध्ये संसाराबद्दलची अनासक्ती निर्माण झालेली आहे, अशीच माणसं इथे येतात. जगामध्ये एवढीच माणसं आहेत असं नाही, परंतु ठराविकच लोकांमध्ये ही निवृत्ती येत असते आणि ती निवृत्ती रक्तात भरलेली असते. आणि म्हणून अशा काही लोकांचं जीवन आपण पाहतो की जे त्या पद्धतीचं कार्य करणारे आहेत, त्यांनाच मग गुरुकुलात किंवा त्याच लोकांकडून पौरोहित्य आदी कर्म करण्याची परंपरा आपल्याकडे निर्माण झाली. आपण ती परंपरा पुढे प्रत्येकाने सांभाळावी यासाठी सुद्धा प्रयत्नशील असतो. ज्या वेळेला अशा प्रकारची परंपरा सांभाळली जाते, आज बघा, ब्राह्मण असू देत, गुरव असू देत किंवा जंगम असू देत, त्यांना त्यांच्यासाठीची जी गुरु परंपरा होती, त्याच्यासाठीचे जे धर्म आचार विचार होते, दुर्दैवाने आज ते पाळताना दिसत नाहीत. म्हणजे त्यांच्या पोटचं संतान आहे ते सुद्धा तसं करताना दिसत नाही. याचं कारण कोणतं असावं? तर त्यांच्यावर झालेले विपरीत परिणाम आणि आमच्या देशातलं संविधान जात कुळ बघायचं नाही, अमुक नाही तमुक नाही असं सांगितल्यामुळे आता काय आपला उपयोग आहे? या भावनेने त्या लोकांमधील सुद्धा जी धर्म भावना आहे ती नष्ट झाली, किंवा धर्म कर्म आहे ते सुद्धा नष्ट झालं. पर्यायाने आपल्या सगळ्यांच्याच ही गोष्ट लक्षात येते की जे शुद्ध धर्माचरण आहे, शुद्ध विधिविधान आहे, ते बंद झालं. आम्ही गणपती उत्सव सुद्धा करतो, चांगले 10-11 दिवस दंगा करतो, पुन्हा पुढच्या वर्षापर्यंत त्याचं नावच घेत नाहीये. तीच अवस्था श्रावणातले 3, 4, 5 काय सोमवार असतील तेवढीच आमची मोठी भक्ती, पुन्हा मात्र वर्षभर आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. देवीचा उत्सव अशाच प्रकारे 8, 9, 10 दिवस आपण करतो आणि पुन्हा आपण सर्व विसरून जातो. ही सगळी परंपरा पाहता सातत्य असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून जो झाला शे क्रिया त्याज्य, असा इथे शब्द प्रयोग आपल्याला. त्यामुळे जर तुम्ही अशा प्रकारे आपल्या धर्माचे कर्म करणं सोडून दिलं, धर्म परंपरा विसरला, तर मात्र तुम्हाला कधीच यश येणार नाही. तुम्हाला ते यश यावं, तुमचं जीवन मंगल व्हावं, नवे नवे तुमच्या बरोबरच तुमच्या मुला नातवंडाला देखील सौख्य प्राप्त व्हावं, असं जर वाटत असेल तर मात्र तुमच्याकडून एक चांगली अशा प्रकारची कर्म पद्धती आचरणात आणली पाहिजे. आणि कर्म करत असताना ते ज्ञानपूर्वक केलं पाहिजे, समजून घेऊन केलं पाहिजे. मला पूजा करायची, मला जप करायचंय, मला ध्यान करायचंय,
कोणती कृती करायची आहे त्याचं पहिलं ज्ञान आपणाला असलं पाहिजे. पूजा करत असताना ती बाह्योपचार की अंतोपचार आहे, अंतर्बाह्य आहे की केवळ बाह्य आहे किंवा केवळ अंत पूजा आहे, याचंही लक्षण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर ती पंचोपचार आहे, षोडोपचार आहे, राजोपचार आहे, आणखी कुठल्या प्रकारचे आहे याचंही ज्ञान आम्हाला असलं पाहिजे. जप करत असताना सुद्धा परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा प्रकारचे जप पद्धती आणि परेच्या पलीकडे ही पंचम अवस्था सुद्धा सांगितलेली आहे. या सगळ्या अवस्था आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. ज्या वेळेला त्या पद्धतीने आम्ही जप करू तेव्हाच त्याचा फायदा आम्हाला होणार आहे. आम्ही जसं परापश्चांती मध्यमा वैखरीचा विचार करून जप करतो त्याचप्रमाणे पूजा झाला, जप झाला, आता ध्यानाची सुद्धा आम्हाला माहिती असली पाहिजे. ध्यान करत असताना कसं करावं, काय करावं, नेमकी परिस्थिती काय असावी, आपल्या समोर काय असावं. आपणा सर्वांना त्राटक योगाच्या माध्यमातून डाव्या हातावर इष्टलिंग ठेवून त्याच्याकडे पाहणं असं सांगितलेलं आहे. इथं ओम शांतीमध्ये लाल दिवा तयार केलेला आहे आणि त्याच्याकडे पहा म्हणून सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता सकाळ सकाळी सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्यबिंबाचं जे दर्शन असतं, केशरी रंग आहे, तो केशरी रंग आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रेरणा देत असतो. आपल्या हृदयाजवळ एक विशेष प्रकारची म्हणजे जसं जेवायला सुरुवात केल्याबरोबर समोरचा पदार्थ पाहिला की लाळ ग्रंथी आपोआप पाझरायला सुरुवात होतात आणि खाल्लेले पदार्थ पचतो, त्याप्रमाणेच ध्यानाला सुरुवात केल्यानंतर जेव्हा अशा प्रकारचा भगवा रंग आपल्या नजरेसमोर बसतो त्यावेळेला आपल्या भ्रूमध्यामध्ये तिसरा डोळा ज्याला आपण म्हणतो ज्ञानचक्षु असं म्हणतो, तो जागृत होतो आणि मग या डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट सुद्धा आपल्या हृदयात बसते जाऊन. त्याचप्रमाणे त्या डोळ्याने पाहिलेली सुद्धा हृदयामध्ये बसते. विशेषत्वाने तुम्ही एखाद्या गावात जन्म घेतलेला असतो, दुसऱ्या गावात नोकरी करता, तिसऱ्या गावात अजून तुमचं सासर माहेर असं काहीतरी राहतं किंवा तुम्ही परदेशी सुद्धा जाऊन येता. जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला तुम्ही दुसऱ्या एका ठिकाणी गेलेला असता, त्याच वेळेला तुम्हाला मागची फक्त आठवण काढायचा अवकाश. जसे की आम्हाला धारेश्वर म्हटलं की लगेच धारेश्वर आठवतं. तुम्ही सुद्धा ज्या ज्या लोकांनी बघितलेलं असेल त्यांना लगेच धारेश्वर म्हटल्याबरोबर धारेश्वरची धार लक्षात येते, कडा लक्षात येतो, तिथं आज जाण्याची स्थिती कशी आहे ते लक्षात येते, झाडं, वेली, पशु पक्षी, प्राणी, माकडं वगैरे हे सगळं आपोआपच लक्षात यायला सुरुवात होतं. नवे नवे ते दिसतं, प्रत्यक्ष समोर काही नाही पण आपणाला मात्र ते चित्र दिसत असतं. ते चित्र जिथून दिसतं त्या डोळ्याला जागृत करणं याचं नाव ध्यान असं आहे. आणि ते ध्यान आपल्याकडून झालं पाहिजे. जेव्हा आपण डोळे उघडे ठेवतो तेव्हा आपणाला परत ध्यान सापडत नाही. म्हणजे दारेश्वर तुम्ही उघड्या डोळ्याने बघा गेलात तर मिळणार नाही, पण डोळे मिटल्या मिटल्या मात्र तुम्हाला ते दिसेल. जिथे तुम्ही आहात तिथे तुम्हाला सासर दिसेल, माहेर दिसेल, सासूरवाडी दिसेल, जे मी आता जिथं नाही आहे पण मात्र अगोदर मी पाहिलेलं आहे त्या ठिकाणाची तुम्हाला निश्चितपणे सर्व चित्र इत्तमभूत दृष्टी त्या ठिकाणी निर्माण होत असते आणि त्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता. त्याचप्रमाणे ध्यान म्हणजे तरी काय आहे, मी कुठे होतो, आपण तर तदांशो जीवात्मक असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ आम्ही परमेश्वराचेच अंश आहोत. मग परमेश्वराचे अंश आहोत तर पुन्हा परमेश्वरापर्यंत जाणं हा आमचा खरा प्रवास आहे. बाजारला गेलो तर त्या गावात थांबून बाजारात थांबून चालणार नाही, पुन्हा आमच्या घरी आलो पाहिजे, त्यावेळेला आमचा प्रवास पूर्ण झाला. भले बाजारातली वस्तू मिळो अथवा न मिळो, वस्तू मिळाली नाही म्हणून आपण काय बाजारात थांबत नाहीये, परत आपल्या घरी येत असतो, पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये जाऊ ती वस्तू घेऊ असा विचार करत असतो. त्याचप्रमाणे पुनरपि जननम पुनरपि मरणम, आपण अनेक जन्म घेऊन आलेलो आहोत. 84 लक्ष योनी असं आपल्याला सांगितलेलं. इतक्या योनी आम्ही फिरत फिरत येत आहोत. या सगळ्या योनी फिरत फिरत येत असताना शेवटचा जन्म म्हणून आपल्याला माणसाचा जन्म प्राप्त झालेला आहे. आणि या मनुष्य जन्मामध्ये मात्र आपल्याला दान, पूजा, जप, ध्यान या 4 कर्माची अत्यंत आवश्यकता आहे. जर ही 4 कर्म केली तरच चारी मुक्तीदायक दाता उदार कल्पतरू गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु मनुष्यालाच गुरु आहे. इतर कुठल्याही पशु पक्षी प्राणी यांच्यासाठी गुरुची व्यवस्था नाही, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मग ते गुरु कोणते असतील, संप्रदाय कोणता असेल हा भाग नंतरचा,
पण गुरुची अत्यंत आवश्यकता आहे आणि ते गुरु मनुष्य जन्मामध्येच आपणाला प्राप्त करून घेत असतात. त्या गुरुनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या आचरणामध्ये परिवर्तन करून निश्चितपणे देवाच्या चिंतनामध्ये नामस्मरणामध्ये तल्लीन झालं पाहिजे. मूर्तीची पूजा केल्यानंतर, आरती केल्यानंतर डोळे मिटून आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्रानि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. अशा पद्धतीने ईश्वराचं चिंतन पूजन मनन करत राहतो. हे तर केलंच पाहिजे. कुणालाही पूजा अर्चना केल्याशिवाय पर्याय नाही. कदाचित तुमची कुठल्या वेगळ्या देवावर असेल किंवा झाडावेलीवर असेल, वृक्षावर असेल, कुणावर तुमची भक्ती किंवा श्रद्धा आहे त्याप्रमाणे ते कर्म करा. मात्र हे कर्म केल्याशिवाय आपणाला दुसरा पर्याय नाही, हे सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण अशा प्रकारे शुद्ध कर्म करतो त्यावेळेलाच आपोआप त्याचं फळ सुद्धा कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन असं जरी भगवंत सांगत असले तरी तुम्ही जे कर्म करता त्याचं फळ तुम्हाला मिळणारच. चांगलं केलं असेल चांगलं फळ मिळेल, वाईट कर्म असेल तर वाईट फळ मिळेल. फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. किती भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे असं जरी म्हटलं तरी सुद्धा शिवाने तयार केलेल्या नियमाच्या विरुद्ध आपल्याला जाता येत नाही. भले शिव तुम्हाला म्हटले तथास्तु, काय नाही हरकत नाही, आता तू म्हणशील तसं होईल, तरी सुद्धा शिवानेच निर्माण केलेला जन्म आणि मृत्यू आहे, शिवानेच निर्माण केलेला न्याय आणि नीती आहे. त्यामुळे अनाचार सदाचार या गोष्टीचा संघर्ष कायमच राहत असतो. त्या दृष्टीने विचार करता आपणाला त्या पवित्र ज्ञानाची आवश्यकता आहे. श्रेष्ठतम ज्ञानाकडे आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते ज्ञान आम्हाला हवं असेल तर मग आमचं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार म्हणजे शिवोहम शिवोहम असं शिव सुद्धा म्हणत होते. आपणाला मी कोण आहे याची जाणीव झालीच पाहिजे. जोपर्यंत मला मी कोण आहे हे कळणार नाही, विद्यार्थ्याला मी विद्यार्थी आहे हे कळणार नाही, खेळणाऱ्याला मी खेळाडू आहे हे कळणार नाही, कलाकाराला मी कलावंत आहे हे कळणार नाही, तोपर्यंत विद्यार्थी सुद्धा यशस्वी होणार नाही, कलाकार देखील कला चांगली दाखवू शकणार नाही आणि चित्रकार देखील सुंदर चित्र काढू शकणार नाही. त्याचप्रमाणे आपण शिवाचा अंश आहोत हे आम्हाला कळल्याशिवाय आम्ही शिवापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार नाही. शिवापर्यंत जाण्यासाठी, शिवस्वरूप समजून घेण्यासाठी आपणाला या आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. आणि त्यामध्ये ह्या 4 गोष्टी महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दान, पूजा, जप आणि ध्यान हे सांगितलेलं आहे. दान बघा, मी थोडासा आज इकडे तिकडे फिरत असताना 4 युगांचा, सत्ययुग, कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग असं जे काय म्हणतायत ना, कलियुग वगैरे, विचार केला खरंच आहे की बाबा दान आवश्यक आहे आणि दान त्या त्या काळामध्ये घडलेलं आहे. प्रत्येक काळामध्ये दानाला महत्व आहेच, परंतु पहिली गोष्ट कोणती असेल तर ती दानाची आहे. आणि दान देण्यासाठी म्हणूनच कायिक असेल, वाचिक असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल किंवा वस्तुरूपाने असेल, सर्व प्रकारचं दान देण्याची परंपरा सत्ययुगामध्ये आपण पाहिलेली आहे. थोडं द्वापार युगाकडे आलो की आपल्या लक्षात येतं की तिथे पूजेला अनन्य महत्व आहे. अजून त्याच्या पुढे आपण येण्याचा प्रयत्न, म्हणजे एक युगाने पुढे आलो, कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. जेव्हा आम्ही या युगांचा विचार करतो आहे तेव्हा कृतयुगामध्ये किंवा सत्ययुगामध्ये दानाला अनन्य महत्व आहे. त्रेतायुगामध्ये आम्हा सर्वांनाच पूजेची अत्यंत आवश्यकता आहे. सर्वांनी त्या त्या काळामध्ये पूजा केल्याचं चित्र आपण कालावधीमध्ये आपण सर्वजण ज्या पूजा करत होतो त्याच पद्धतीने वेगवेगळे देवदेवता ज्यांच्या मस्तकावर लिंग आहे असं आपण पाहतो आहे. मग पंढरीचा पांडुरंग असू दे किंवा विशालाक्षी देवी असू दे, वैष्णवी माता असू दे, तुळजापूर भवानी असू दे, कोल्हापूरची अंबाबाई असू दे, बार्शीचा भगवंत असू दे की धारेश्वरचा राम असू दे, यांच्या मस्तकावर लिंग आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा
16 सोमवार व्रत केलं होतं हेही आम्हाला माहित आहे. आणि प्रभू रामचंद्र तर नित्य लिंग पूजा करत असत. सकाळी रामनाथ, संध्याकाळी रामलिंग आणि दुपारी रामेश्वर या नावाने त्यांनी वेगवेगळ्या लिंगाची पूजा केली आणि त्या त्या ठिकाणी आज ती लिंग पाहायला मिळतात. ही गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे. म्हणजे पूजा त्यावेळेला होती. त्यानंतर मात्र जप अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नामस्मरण करणं हे महत्वाचं आपल्याला सांगितलं गेलं. आणि त्या पद्धतीने जेव्हा आम्ही जपाचा विचार करतो आहे, जपध्यानाचा विचार करतो आहे, त्यावेळेला मात्र निश्चितपणे आमच्या जीवनामध्ये एक वेगळ्या कालाचा, वेगवेगळ्या कालावधीचा विचार करावा लागतो. आणि ज्यामध्ये आपण सातत्याने जपाचं महात्म्य सांगत असताना, नामस्मरण किती महत्वाचं आहे सांगत असताना, नारदांचं आणि वाल्मिकीचं जीवन आपल्या नजरेसमोर येतं. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला हे फक्त नामस्मरणाने घडलेलं आहे हे आपण पाहतो. त्यांनी केलेल्या अनेक अपराधांचा, गुन्ह्याचा सुद्धा नामस्मरणामुळे परिहार झाल्याचं चित्र आपण पाहतो. आणि कलियुग सुद्धा अशाच पद्धतीचं आहे की या कालावधीमध्ये आपल्याकडून जास्तीत जास्त जप झाला पाहिजे. आणि जपासाठी बाह्य उच्चारापेक्षा एकांतात बसून मनातल्या मनात उच्चार करणं म्हणजेच ध्यान अवस्था आहे. आणि ती ध्यान अवस्था हे कलियुगाचं मुख्य लक्षण आहे. आता आपण कलियुग संपणाऱ्या आणि सत्ययुग येणाऱ्या अशा स्थितीमध्ये मध्येच आहोत, संधिकालामध्ये आहोत. जसं सूर्योदय आणि सूर्यास्त यावेळेची संधिकाल असते आणि त्या कालावधीमध्ये सूर्यबिंब दिसत नाही किंवा त्याच्या कुठल्याही प्रकारचा आपल्याला अनुभव येऊ शकत नाही. पण मात्र त्या संधी प्रकाशामध्ये सकाळी झुंजू झालं असं आपण म्हणतो किंवा पहाटेचं तांबडं फुटलं असं आपण म्हणतो. त्याचबरोबर सायंकाळी तीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते की आता सूर्य अस्ताला गेलेला आहे, मात्र त्याची किरण, प्रभा पाठीमागे आहे. ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. तीच अवस्था आता आपण सत्य आणि कलियुगाच्या मध्यावर आहोत. कलियुग संपणार आहे, सत्ययुगाचा आरंभ होणार आहे. म्हणजे या युगामध्ये आपल्याला ध्यानाची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर सत्ययुगामध्ये दानाची आवश्यकता आहे. म्हणून या युगामध्ये आपल्याला दानही करता आलं पाहिजे आणि ध्यानही करता आलं पाहिजे. हे सर्वात महत्वाचं आहे. अनेक लोक अशा पद्धतीने जीवन जगतात की ते देवाचं नावही घ्यायला तयार नाहीत, अशी परिस्थिती पाहायला मिळते. कोरोना सारख्या भयंकर महामारीने आम्हा सर्वांना जागृत केलं. त्यावेळेला लोकांनी नामस्मरण करायला सुरुवात केली. मध्यंतरी 1 तास स्कायलॅब पडणार म्हणून सांगितलं आणि ते स्कायलॅब पडलं की भूतलावर काहीच शिल्लक राहणार नाही, सगळं नष्ट होऊन जाणार, जळून जाणार. त्यावेळेला स्वार्थी लोकांनी दान धर्माचा विचार केला आणि गरीब लोक आहेत त्यांना आपले वाडे दिले, बंगले दिले आणि यात राहा असं सांगितलं. बिचारा लोकांनी तेवढा 4 दिवसाचा आनंद घ्यावा म्हणून केलं, परंतु ते स्कायलॅब मात्र जमिनीवर न पडता समुद्रात पडलं, कोणालाच त्रास झाला नाही. त्यानंतर मात्र ज्याने ते दान दिलेलं होतं ते बंगले परत घेण्यासाठी कोर्ट कचेऱ्या केल्याचं चित्र देखील पाहतो. असं आपण दान देणार जी व्यक्ती आहे त्याला दानाचं, परवाच आपल्याला एक कथा सांगितली की पांडवांनी दान दिलं ते भरून देत होते, पाट्या भरून देत होते. मात्र कर्णाने ते दान दिलं, त्यांनी सांगितलं हा डोंगर माझा आहे आणि आता मी तुम्हाला दान दिलेलं आहे, तुम्ही कोणी घेऊन जा. अशा पद्धतीचं दान असलं पाहिजे. आणि मी दान दिलंय हे पुन्हा कोणाच्या लक्षात सुद्धा येता कामा नये. उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळता कामा नये असं म्हटलेलं आहे. याचा अर्थच आपल्या शरीराने पुढे होऊन दिलेलं दान आहे ते पुन्हा मनाला असं वाटता कामा नये, अरे इतके कशाला दिले, जरा कमी दिले असते तर बरे झाले असते. किंवा एखाद्याला असंही वाटतं अरे जास्त दिले असते तर बरं झालं. जास्त तुम्हाला देता येतं पण कमी करता येत नाही, त्यांच्याकडून परत मागून घेता येत नाही. दान ही गोष्टच अशा प्रकारची आहे की तिच्यात कमी जास्त काही करता येत नाही. कालाप्रमाणे आता एक उद्या एक असंही करता येत नाही. सदैव आपल्या अंतःकरणामध्ये दातृत्व भाव अत्यंत आवश्यक आहे आणि ते दातृत्व तेव्हाच निर्माण होतं जेव्हा तुम्ही ध्यानस्थ असता. प्रत्येक लक्षात ठेवा, कोणतंही काम करायचं असेल तर अंतःकरणपूर्वक केलं पाहिजे, तरच ते होतं. आम्हा सगळ्यांना माहित आहे की गाईला जोपर्यंत वासरू ढुसण्या देत नाही, त्या कासेला हिंदकोळे देत नाही,
तोपर्यंत त्या कासेतून किंवा स्तनातून दूध येताना दिसत नाही. त्याच पद्धतीने आईला सुद्धा लेकरू जोपर्यंत रडत नाही किंवा मागत नाही तोपर्यंत पान्हा फुटत नाही. हीच गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे की जर तुम्हाला भगवत स्वरूप पाहिजे असेल तर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, त्याच्या ध्यानात चिंतनात राहिलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला गाईला बघा, जेव्हा कुठलाही प्राणी त्यांना काय पाहिजे आपण दिसल्याबरोबर जनावर ओरडायला सुरुवात करतात, कारण त्यांना माहित आहे हा मला काहीतरी खायला घेऊन आला असेल, हा मला खाद्य देणार आहे, हा मला पाणी देणार आहे. ते फक्त या स्वार्थी भावनेने करतात, पण त्यांना ही गोष्ट पक्कीच माहित आहे की माझा मालकच मला पाणी देणार आहे. आजूबाजूच्या आलेल्या माणसासाठी ते ओरडत नाहीये. आजूबाजूची माणसं आली तरी त्यांच्याकडून त्याची अपेक्षाही असत नाही. उलट पक्षी अनोळखी व्यक्तीने गवत जरी टाकलं तरी जनावर खात नाहीत, असंच त्यांचं बुद्धिमत्ता आहे किंवा ज्ञान आहे. तीच अवस्था तुमची देवाची ओळख झाली पाहिजे. तुम्ही देवाशी एवढे एकरूप झालं पाहिजे की तुम्हाला पाहिल्या पाहिल्या देवाने कृपेचा वर्षाव केला पाहिजे. आणि पूर्वीच्या लोकांना ते घडत होतं, कारण त्या लोकांची तितकीच निष्ठा होती. आता आपण मात्र चालू पुरता 7-12 उतारा जसं म्हणावं तशा पद्धतीने एखादा उतारा काढला तर तो 3 महिन्यानंतर पुन्हा चालत नाही. तशीच आपली परिस्थिती आहे. एक दिवस कुठली तरी पूजा अर्चना करणार, जसं की मग सांगितलं, गणपतीची अर्चना, महादेवाची अर्चना, देवीची अर्चना, ते तेवढा पुरता काल संपला की पुन्हा पुढच्या वर्षापर्यंत आपण त्या नादाला लागत नाही. हे बरोबर नाहीये. ध्यान जी धारणा आहे किंवा नामस्मरण आहे ते सातत्याने झालं पाहिजे. त्यामध्ये कधीही खंड पडता कामा नये. अखंडितपणे आपल्याकडून नामजप झाला पाहिजे, ध्यान धारणा झाली पाहिजे. जेव्हा तुम्ही जास्त ध्यानामध्ये राहता, व्यवस्थित रीतीने तुमचे ध्यान करण्यानिमित्ताने मन, बुद्धी, चित्त एकाग्र होतं, त्यावेळेला आपोआपच आपणाला या संसाराचा मोह कमी होऊन फक्त परमात्मा, दुसरं काही नाही, देव एक देव एवढाच विचार मनामध्ये येतो. आणि ज्या वेळेला अशा प्रकारे आपण निर्विषयी बनून, निरहंकार बनून, निर्लेप बनून परमेश्वराकडे जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा परमेश्वराला दर्शन द्यावंच लागतं. देव शरणागता तारी असं म्हटलेलं आहे. तो शरण आलेला जीवात्म्याला भगवंत निश्चितपणे त्याला जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतात. एक गोष्ट मात्र आपण कायमच लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याकडून घडणाऱ्या प्रत्येक कृतीचा स्वतःवर आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांवर चांगला किंवा वाईट काय परिणाम होतोय हे लक्षात घेऊन ती कृती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यामुळे इतरांना त्रास होणार असेल, ज्यामुळे संघटन बिघडणार असेल, ज्यामुळे धर्माला बाधा येणार असेल, ज्यामुळे तुमच्या घराला बाधा येणार किंवा तुमच्या शरीराला बाधा होणार असेल तर तसे कर्म करू नका. आणि ज्यामुळे समाज संघटित होणार, तुमचं मन स्थिर राहणार आहे, स्वास्थ्य वाढणार आहे आणि इतरांना देखील आनंद होणार आहे, अशा पवित्र गोष्टी आपण कायमस्वरूपी करत राहिल्या पाहिजे. आणि तशा प्रकारची शक्ती, सन्मती दयाघन पार्वती परमेश्वर सद्गुरु धारेश्वराने आपणा सर्वांस द्यावी अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि ही अल्पशी वाङ्मयी सेवा सद्गुरु चरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. सद्गुरु आप्पा आजचं धारेश्वर तेच